नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण सुनंदा रेसिपीमध्ये बनवणार आहोत सुरळीची वडी। तुम्ही सुरळीची वडी पण बोलू शकता आणि खांडवी पण बोलू शकता। त्यासाठी मी इथे घेतलेली सामग्री 1 वाटी बेसन पीठ, 3 बारीक हिरव्या मिरची, 3 पाकळ्या लसणाच्या, अर्धा चिमूटभर अद्रक, अर्धा चवीनुसार मीठ, हळद। तुम्ही इथं ताकाचा वापर पण करू शकता, नाहीतर दही पण घेऊ शकता, पण मी इथं पाण्याचा वापर करणार आहे। चला तर मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं मिक्सरच्या भांड्यात 3 बारीक हिरव्या मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचं तुकडं मस्त बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे, थोडंसं पाणी टाकून। बघा तर मंडळी, मस्त असं बारीकसर पाणी टाकून वाटून घेतलंय। आता आपल्याला त्याला एका भांड्यात ओतून घ्यायचंय, चाळणीने मस्त असं गाळून घ्यायचंय, जेणेकरून जाडसर मिरचीच्या बिया वरती राहून जातील। आता आपल्याला यात बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं टाकायचं, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद। चला तर मंडळी, आता आपण मस्त इथं पाणी टाकून एकजीव करून घेऊ, मस्त अशी पेस्ट, पातळ अशी पेस्ट बनवून घेऊ। मी इथं पाण्याचा वापर करते, तुम्ही इथं ताकाचाही वापर करू शकता आणि दही पण टाकू शकता, पण माझ्याकडे दही नाही त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर करते। मस्त असं बारीकसर फेटून घ्यायचं, जेणेकरून एक पण गिठोडी नसायला। बघा तर मंडळी, मस्त असं पीठ मस्त फेटून असं पेस्ट बनवून घेतली आहे। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असायला पाहिजे, हे बघा, तुम्ही बघू शकता। चला तर मंडळी, आता आपण मस्त इथं गॅसवर कढई ठेवली, जाड बुंदाची कढई घेतली, मी पातळ कढई नाही घेतली। आता आपण हे मिक्स केलेलं पीठ त्यात टाकून घेऊ आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत हलवत राहायचंय। स्लो गॅसवर। बघा तर मंडळी, मस्त असं सुरळीच्या वडीचं सारण आपलं तयार आहे। हे बघा, अशा प्रकारे होऊ द्यायचंय। 5 ते 7 मिनिटात लगेच होतं, हे हलवत राहायचं फक्त। बघा तर मंडळी, मी इथं प्लेन भांडं घेतलंय, तुम्ही ताट पण घेऊ शकता इथं प्लेन वाला, आणि आपल्याला त्यावर तेल लावलंय मी, जेणेकरून सुरळीची वडी चिपकायला नको। आणि आपल्याला हे मिश्रण टाकून मस्त असं पसरून घ्यायचं एका साईडून, अशा प्रकारे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण करून घेतले। आता त्यावर मी सुक्या नारळाचं बारीक पीस असं टाकून देणार आहे, आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपल्याला मस्त अशी लाईन करून घ्यायचं, आणि आता आपल्याला मस्त एक एक करून असे सुरळीची वडी बनवायची, रोल बनवायचा आहे। बघा मंडळी, अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे करून घ्यायचे। तेव्हा किती मस्त असा रोल बनला। चला तर मंडळी, आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तेल टाकलंय, तेल मस्त तापलंय। आता आपण त्यात मोहरी टाकू थोडी, इथं मी मोहरी मस्त तडकून दिली। त्यात थोडं जिरा, बारीक चिरलेली हिरवी मिरची,
कढीपत्ता, 4-5 पाकळ्या आणि थोडीशी तीळ. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपली सुरळीची वडी बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.